मॅनिफेस्टेशन करण्यासाठी काही महत्त्वाच्या स्टेप्स असतात. त्या स्टेप्स बाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहे. त्या स्टेप्स खूप पॉवरफुल आहेत आणि खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला जर त्या स्टेप्स कळल्या तरच तुम्ही मॅनिफेस्टेशन करू शकता. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही ह्या सगळ्या स्टेप्स बघा आणि त्या सगळ्या स्टेप्सवरती काम करा. तुमचं मॅनिफेस्टेशन नक्की पूर्ण होणार आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर मला नक्की सबस्क्राईब करायचं आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे सर आम्हाला हा व्हिडिओ आवडलाय आणि थँक्यू सो मच बोलायचं आहे युनिव्हर्सला, कारण युनिव्हर्सनेच तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवलाय. कारण युनिव्हर्सलाही वाटतंय की तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडून यावे. त्यामुळे नक्की कमेंटमध्ये मला सांगायचं आहे. ओके, तर आपण जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरू करूया. मॅनिफेस्टेशन मध्ये सगळ्यात महत्त्वाच्या स्टेप्स असतात. त्यापैकी 5 स्टेप जास्त महत्त्वाच्या आहेत. त्यामधली सगळ्यात पहिली महत्त्वाची एक स्टेप आहे ती म्हणजे इच्छा, तुमची डिझायर. तुम्हाला जे काही हवंय ते तुम्हाला फिक्स माहित पाहिजे. तुम्हाला क्लिअरिटी असली पाहिजे तुम्हाला काय हवंय. तुम्हाला जर 1 लाख हवे, तुम्हाला 5 लाख हवे, तुम्हाला 1 कोटी हवे, तुम्हाला कार हवे, ती कार पण कोणत्या कंपनीची कोणत्या रंगाची हवे, तुम्हाला घर हवंय, किती मजली घर हवंय, किती BHK घर हवंय, तुम्हाला नोकरी हवे, कोणती नोकरी हवी, कोणत्या कंपनीमध्ये नोकरी हवी, किती पॅकेजची नोकरी हवी, इतक्या सगळ्या क्लिअरिटीज तुमच्याकडे असल्या पाहिजे तुमच्या इच्छेप्रतीच्या. तुमच्या इच्छेमध्ये जर तुमची जर क्लिअरिटी असेल तर तुमची इच्छा लवकर पूर्ण व्हायला मदत होत असते. आणि मॅनिफेस्टेशन मधली पहिली सगळ्यात महत्त्वाची ती स्टेप आहे ती म्हणजे इच्छा विथ क्लिअरिटी, म्हणजे डिझायर विथ क्लिअरिटी. ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. त्याच्यानंतर दुसरी स्टेप आहे ती म्हणजे विश्वास. तुम्हाला जे काही हवंय, तुमची जी काही इच्छा आहे, म्हणजे तुम्हाला 5 कोटी हवेत ही तुमची इच्छा आहे, पण सगळ्यात पहिल्यांदा एक प्रश्न विचारायचा की तुमच्या मनाला त्यावरती विश्वास बसतोय का की तुम्ही 5 कोटी कमवू शकता. तुम्ही जर आता 10,000 किंवा 1 लाख रुपये कमवताय तर तुम्ही डिरेक्टली 1 कोटी किंवा 5 कोटी मॅनिफेस्ट नाही करू शकत, कारण तुमच्या मनाला त्या गोष्टीवरती विश्वासच नाही बसत. त्यामुळं आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की आपला मनाचा विश्वास कुठपर्यंत पोहोचतोय तिथपर्यंतच आपल्याला आपलं स्वप्न ठेवायचं आहे. तुम्ही जर आता 1 लाख कमवताय ना, तुम्ही 10 लाखापर्यंत स्वप्न बघा, ते 10 लाख नक्की मॅनिफेस्ट होतील. पण तुम्ही 1 लाखावरून डिरेक्टली 5 कोटीचं जर स्वप्न बघत असाल तर तुमचं ते स्वप्न पूर्ण होणार नाही, कारण तुमच्या सबकॉन्शियस माइंडला किंवा तुमच्या मनाला त्याच्यावरती विश्वास नाही. म्हणजेच मॅनिफेस्टेशन मध्ये सगळ्यात महत्त्वाची असणारी दुसरी स्टेप कोणती आहे ती म्हणजे विश्वास. त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे ती म्हणजे व्हिज्युअलायझेशन. तुम्हाला जे काही हवंय ते तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे. तुमच्याकडे ते ऑलरेडी आहे अशा पद्धतीने डोळे बंद करून तुम्हाला ते सगळं चित्र बघायचं असतं. सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री झोपण्याआधी तुम्ही जर व्हिज्युअलाइज करायला सुरुवात केलं तर तुमचं मॅनिफेस्टेशन लवकर पूर्ण व्हायला सुरू होतं. आता हे व्हिज्युअलायझेशन कसं करायचं असतं त्याच्याबद्दलचा आपण एक डिटेलमध्ये ऑलरेडी व्हिडिओ बनवलाय. तो जर व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला तर आपल्या युट्यूबच्या प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला त्या ठिकाणी व्हिज्युअलायझेशनवरचा डिटेल व्हिडिओ मिळेल. त्यामध्ये आपण डिटेलमध्ये सांगितलं की कशा पद्धतीनं तुम्ही व्हिज्युअलायझेशन करू शकता. तो व्हिडिओ जाऊन नक्की बघायचा आहे आणि व्हिज्युअलायझेशन शिकून घ्यायचं आहे. ही झाली तिसरी स्टेप. त्याच्यानंतर चौथी स्टेप असते ती म्हणजे तुमची ऍक्शन. लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये अट्रॅक्ट प्लस ऍक्शन, अट्रॅक्शनची जर फोड केली तर आपल्या लक्षात येईल की अट्रॅक्ट प्लस ऍक्शन म्हणजे अट्रॅक्शन. म्हणजे तुम्हाला ऍक्शन सुद्धा घ्यायचे. या जगामध्ये विदाऊट ऍक्शन काहीही घडत नाही. अगदी झाडाचं पान सुद्धा विनाकृती किंवा कोणत्याही कारणाशिवाय पडत नाही, बरोबर. त्यासाठी कारण लागतं, म्हणजे हवा यावी लागते किंवा झाडाच्या आतमध्ये इंटरनली काहीतरी व्हावं लागतं, त्यावेळेसच झाडाचं पान पडतं. म्हणजे ऍक्शन्स ही घडलीच पाहिजे तरच रिॲक्शन होते. त्यामुळे तुमच्या स्वप्नांसाठी तुम्हाला काम सुद्धा करावंच लागणार आहे. तुम्ही जर ऍक्शन्स घेतली, तुम्ही स्वप्नासाठी काम केलं तर ते स्वप्न सुद्धा तुमचं नक्कीच पूर्ण होणार आहे. आणि त्याच्यानंतर 5वी स्टेप असते ती म्हणजे स्वीकार. तुम्ही या 4 स्टेपवरती चालत गेला की 5वी स्टेप आहे ऍक्सेप्ट, किंवा ते स्वीकार करायचं आहे, रिसीव्ह करायचं आहे. तुमचं स्वप्न तुमच्याकडे येणार आहे, ते तुम्हाला मिळणार आहे. या झाल्या 5 स्टेप्स. पण या 5 स्टेप्स भोवती एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फिरत असते ती म्हणजे फिलिंग्स किंवा ती म्हणजे इमोशन्स. तुमच्या इमोशन्स, तुमच्या फिलिंग्स सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत. या 5 टप्प्यावरती तुम्हाला ते फील करायचं आहे की ती ऑलरेडी तुमच्याकडे आहे. तुमच्या जर इमोशन्स, तुमच्या फिलिंग्स जर स्ट्रॉंग असतील, तुमच्या व्हायब्रेशन जर युनिव्हर्स पर्यंत पोहोचत असतील तर या 5ही टप्प्यावरती तुमचं स्वप्न नक्की पूर्ण होत असतंय. त्यामुळे या सगळ्या सोबत महत्त्वाची असणारी गोष्ट आहे ती म्हणजे फिलिंग्स. ती अजिबात विसरायची नाही. प्रत्येक वेळी तुम्हाला समाधानाची, आनंदाची भावना तुमच्या आतमध्ये असली पाहिजे, कृतज्ञतेची भावना आतमध्ये असली पाहिजे, तरच या 5ही टप्प्यांवरती तुमचं मॅनिफेस्टेशन पूर्ण होतं. या 5 टप्प्यांवरती तुम्ही नक्की काम करा, या 5 स्टेप्सवरती नक्की काम करा. तुमचं मॅनिफेस्टेशन नक्की पूर्ण होणार आहे. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.